विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 मार्च आणि आजचा दिवस कन्सिडर करून एमएसटी सीईटी एक्झामसाठी फक्त 25 दिवस शिल्लक राहिलेत. किती? फक्त 25 दिवस. या 25 दिवसामध्ये आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे तिन्ही विषय कव्हर करून मॉक टेस्ट वगैरे द्यायच्यात. मग यासाठी तुमच्याकडे काही प्लॅन आहे का? शेड्यूल आहे का? कोणते टॉपिक्स फॉलो करायचे? कोणते टॉपिक्स स्किप करायचे? या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. मी तुम्हाला सांगणार आहे आजपासनं तर थेट एमएसटी सीईटी एक्झामला जाईपर्यंत तुम्हाला काय गोष्टी करायच्यात, कोणत्या गोष्टी स्किप करायच्यात, कोणत्या सब्जेक्टचे किती चॅप्टर्स केले पाहिजेत जेणेकरून चांगले मार्क्स येतील. या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं लागेल. आता चला आपण सुरू करूया डायरेक्टली. फर्स्ट ऑफ ऑल पहिली स्लाइड तुम्हाला दिसते सगळ्यात इम्पॉर्टंट ती काय आहे? तर तुमचा माइंडसेट कसा असला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीचा आता तुम्ही विचार केला पाहिजे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. ह्या ज्या गोष्टी दिसतात तुम्हाला यांना आत्ता ड्रॉप करून टाका. जेईचा स्कोर कितीही असू दे 10% असू दे 5% असू दे डोक्यातनं काढून टाका. दुसरी गोष्ट म्हणजे काय एक्झामच्या रिझल्ट बद्दलचं टेन्शन. बोर्ड एक्झाम झाली आहे ना ठीक आहे ग्रुपिंग क्लिअर होतं एवढा कॉन्फिडन्स आहे. मग त्या एक्झामला बाजूला करायचं त्याचं रिझल्टचं टेन्शन घेत बसायचं नाही. तिसरं रील्स, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट वगैरे ह्या गोष्टी आता ह्या 25 दिवसात तरी आल्या नाही पाहिजे. एमएसटी सीईटीची एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्हाला 5-6 महिन्याचा वेळ आहे तुमच्याकडे. त्यावेळेस तुम्हाला काय रील्स पाहायच्यात काय गोष्टी करायच्या त्यावेळेस करायच्या. या 25 दिवसात मला त्या गोष्टी तुमच्याकडनं बिलकुल नकोयत. मग या 25 दिवसात कोणत्या गोष्टी पाहिजेत? तर या गोष्टी पाहिजेत. स्टार्टिंग फ्रॉम झिरो पासून सुरुवात करायची आता डोक्यात ठेवायचं फक्त. झिरो पासून सुरुवात करायची. दुसरी गोष्ट काय? फक्त प्युअरली सेल्फ स्टडी करायचा आहे. आता कुणी येईल आणि स्पून फीडिंग करून जाईल, कुणी शिकून जाईल, हाताला धरून शिकून जाईल, ही कन्सेप्ट डोक्यातनं काढून टाकायची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काय? डेली एक्झिक्युशन. ठीक आहे, मी प्लॅन सांगतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मग मी नेक्स्ट व्हिडिओ दुसरा कोणतातरी पाहाल. त्याचा प्लॅन हे कराल, हे कराल, ते कराल आणि हे करण्याच्या नादात हे 25 दिवस निघून जातील. मग एक्झिक्युशनच्या नावाखाली काहीच पत्ता नाही राहणार तुमच्याकडे. त्याच्यामुळे सांगतोय, जे काय सांगतोय आत्तापासनं लगेच एक्झिक्युशन सुरुवात करायची. लगेच एक्झिक्युशन सुरुवात जर केली तर कुठं जाऊन एमएसटी सीईटी मधून तुम्हाला एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. अन्यथा खूप अवघड परिस्थिती आहे सध्या इंजिनिअरिंग कॉलेजेसची. नेक्स्ट तुम्हाला काय करायचंय की आपला 70% रूल. काय सांगतोय 70% रूल? सर्वांनी लक्ष द्यायचंय, फोकस करायचा आहे. हे पहा 100% सिलेबस आता कोणाचाही कव्हर होणार नाही. 25 दिवस राहिलेत आणि चॅप्टर्स किती कव्हर करायचे? नियर अबाउट 25-30 चॅप्टर्स आपल्याला कव्हर करायचे. म्हणजे एका सब्जेक्टचे झाले हे. मॅथ्सचे 25 चॅप्टर्स आहेत. त्याच्यानंतर टोटल मिळून आपल्याला 77 चॅप्टर्स कव्हर करायचे. किती? 77. मग 25 दिवसात हे होणार आहे का आपल्याच्याने? तर नाही होणार आहे. मग त्याच्याऐवजी काय करायचंय? एक 60 ते 70% जर सिलेबस तुम्ही कव्हर केला, इम्पोर्टंट टॉपिक्स असतील, हाय वेटेज टॉपिक असतील, ज्याला सीईटी फ्रिक्वेंटली जे क्वेश्चन्स विचारताय, हाय डिमांडिंग टॉपिक असतील, ते जर कव्हर केले तर नक्कीच चांगले मार्क्स मिळणार आहेत. आणि त्याच्यानंतर राहिलेले 30 ते 40 जे टक्के सिलेबस आहे, तर तो आपण नेक्स्ट अटेम्प्टला करू ना. या अटेम्प्टला आपण काय करू? या अटेम्प्टला फक्त जो आपला सध्या हाय वेटेज टॉपिक्स आहेत, सिलेबस आहे, तो करू. सेकंड अटेम्प्ट आहेच आपल्याकडे. त्यावेळेस आपल्याला वेळ मिळणार आहे. बरोबर? मग त्यावेळेस आपण राहिलेला सिलेबस कंप्लीट करू. अशा रीतीने दोन्ही अटेम्प्टला आपण व्यवस्थितरित्या सामोरं जातो. पण याच अटेम्प्टला जर तुम्ही आग्रह धरला मला 100% सिलेबस कव्हर करायचा आहे, बाकी मॉक टेस्ट वगैरे जर तुम्ही दिली नाही, कोणत्याही गोष्टी केल्या नाही, तर तो तुमचा सिलेबस किंवा तुमचा जो टाईम आहे, तो निरर्थक वाया जाणार आहे. त्याच्यामुळे आता काय करायचं? टार्गेट आपण ठेवायचं 60 टू 70% सिलेबस कंप्लीट करायचा. कंप्लीट कशा पद्धतीने करायचा आहे? सांगतो. कंप्लीट कशा पद्धतीने करायचा आहे? तर पहा. आता इथं पहा तुम्ही. हे तुम्हाला एक ट्री ट्री दिसतंय ऑल चॅप्टर्स. आता त्याच्यामध्ये काही ना काहीतरी चॅप्टर्स असे असतील, की जे तुम्ही कव्हर केलेत. बरोबर? आता त्यांना पुन्हा करत बसायचं नाही. त्यांना डायरेक्ट आपण रिव्हिजन लिस्टमध्ये टाकून द्यायचं. त्यांची फक्त आता रिव्हिजन करत राहायची. ती पण कधी करायची आहे? सांगतो तुम्हाला. अजिबात टेन्शन घेऊ नका. बरं आता जे चॅप्टर्स आपण कव्हरच केले नाही, तर मग ते एकतर 11चे चॅप्टर असतील त्यात 12चे चॅप्टर असतील. 11चा तुम्ही एकही चॅप्टर करू नका. स्किप करून टाका. डायरेक्टली स्किप करून टाका 11ला. राहिले 12चे चॅप्टर्स बरोबर? आता त्या 12च्या मध्ये काही लो वेटेजचे टॉपिक असतील, काही हाय वेटेजचे टॉपिक असतील. लो वेटेजचे टॉपिक सध्या तरी बाजूला ठेवा. सध्या तरी. सध्या फोकस करायचा आहे हाय वेटेज टॉपिक्सवर आणि इथून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि सीओईपी पर्यंत जायचंय. इथून सुरुवात करून. कशापासनं? स्टार्ट हिअर झिरो पासून सुरुवात करायची आता. बस झालं आता आपले नाटकं. आता आपल्याला सुरुवात करायची आहे आणि ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचंय. वेक्टर सारखा टॉपिक आहे. 12 मार्क्ससाठी विचारला जातो. बरोबर आहे? वेक्टर सारखा टॉपिक आहे. एक 5-6 क्वेश्चन त्याच्यामधनं फिक्स राहतात. कितीही अवघड जाऊ, ही प्रॉब्लेम होतो. तरी तो आपल्याला करायचा आहे. कारण हाय वेटेज जर केलं तरच आपण या कॉम्पिटिशनमध्ये टिकणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट आता इथं काय सांगितलं गेलंय, की बाबा हाऊ टू फिनिश अ चॅप्टर. कसा फिनिश करायचा? आपण एकदा जरी वाचला, वन शॉट पाहिलं, आपण म्हणतो झाला माझा चॅप्टर, गेलो पुढच्या चॅप्टरवर.
असं करायचं नाही. या स्टेपमधनं जायचंय. ओके. या ज्या स्टिअर्स दिसतात याच्यामध्ये तुम्हाला जायचंय. काय? लर्न दी फॉर्म्युलेज. पहिली गोष्ट म्हणजे काय? फॉर्म्युले लर्न करायचे सगळ्या त्याच्यातल्या. जेवढे फॉर्म्युले आहेत, फॉर्म्युला शीट बनवायची. फॉर्म्युला एक साइडला लिहून ठेवायची. शेवट तुम्हाला रिव्हिजन करताना किंवा टेस्ट देत असताना याच शीटचा उपयोग पडणार आहे. त्याच्यानंतर काय? कन्सेप्ट क्लिअर करण्यावर फोकस करायचा. फक्त रट्टा मारायचा नाही. मॅथ्समध्ये, फिजिक्समध्ये रट्टा मारून काहीही उपयोग नाही. कन्सेप्ट क्लिअर करण्याकडे फोकस करा. आणि शेवटी काय? तर शॉर्ट नोट्स म्हणजे ज्याला आपण वन पेज स्ट्रॅटेजी म्हणतो. वन पेज स्ट्रॅटेजी बनवायची आपल्याला. प्रत्येक चॅप्टरचे आपल्याकडे वन पेज तयार पाहिजेत. जेणेकरून आपल्याला रिव्हिजन करताना खूप ईझी पडेल. या पद्धतीने प्रत्येक चॅप्टर या 3 स्टेपमधनं गेला पाहिजे. त्याच वेळेस म्हणू शकतो आपण, की तोच चॅप्टर आपण जिम केलाय. बरोबर? या पद्धतीने पूर्ण चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतरनं खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम एम-सी-क्यू सध्या सॉल्व्ह करताय. 10 एम-सी-क्यू पैकी तुमच्या किती एम-सी-क्यू सॉल्व्ह होतात मला सांगा? करेक्ट. विथआऊट गेस. आपल्याला गेस करायचं नाहीये. कारण तुक्का मारायचा नाहीये तर. तुक्का मारल्यावर आपल्याला माहिती आहे प्रोबॅबिलिटी हिशोबाने आपल्या 2 ते 3 एम-सी-क्यू अशाच सॉल्व्ह होणार आहेत. जरी आपण क्वेशन नाही पाहिला तरी पण प्रोबॅबिलिटीने. बरोबर? पण विथआऊट गेस जर तुमच्या 3 एम-सी-क्यू सॉल्व्ह होत असतील. किती? विथआऊट गेस जर 10 पैकी फक्त 3 एम-सी-क्यू सॉल्व्ह होत असतील, तर ते काय आहे? कंप्लीटली नॉर्मल आहे. तिथं घाबरून जायचं नाही. कारण विथआऊट गेस तुमच्या 3 होतायत. तुक्का मारून अजून 2-3 होतील. झाले 10 पैकी 6. बरोबर? या पद्धतीने आपण जरा पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि चेक काय करायचंय? ह्या एम-सी-क्यू बरोबर आल्या. ठीक आहे. याची तर रिव्हिजन करायची. पण या चुकल्यात का? का चुकल्यात? का चुकल्यात? याची थोडंसं एक विचारणा करायची आहे. नक्की आपलं तिथं काय मिस्टेक झालं? आता येणाऱ्या स्लाइड्समध्ये मी तुम्हाला ते सांगणारच आहे. बरोबर? त्याच्यानंतरनं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही अभ्यासात स्टक होताल, एखादा क्वेशन आहे तुम्हाला तो जमत नाहीये किंवा तो तुमच्याकडनं चुकलाय मॉक टेस्टमध्ये, मग कोणती स्टेप आहे त्याला? तर हे 3 स्टेप हा जो गोल्डन रूल आहे आपला, तर तो त्यासाठी आहे. काय? पहिली गोष्ट ट्राय. ट्राय करा. तुमचं बेस्ट द्या क्वेशनसाठी द्या. कोणतीही पद्धत अप्लाय करून बघा, कोणती स्ट्रॅटेजी अप्लाय करून बघा. नक्की तो शॉर्ट ट्रिक्सने सुटतोय, लांब आन्सर लिहायला लागतंय. काय करावं लागतंय ते तुम्ही इथं करून पाहायचंय तुमच्या अभ्यासानुसार. इथं तुमचा बेस्ट ट्राय द्यायचा आहे. एवढं करून जर तो क्वेशन सुटला नाही, तर नेक्स्ट स्टेप आहे ती रिव्ह्यू. त्याचं सोल्युशन आहे. ऑनलाईन वेबसाईट वगैरे आहेत, सर्व्हर भरपूर ॲप्लिकेशन आहेत. सोल्युशन पहा किंवा डायरेक्ट ChatGPTला तुम्ही सर्च करा. त्याचं सोल्युशन पहा. नक्की आपण काय करत होतो आणि त्या सोल्युशनमध्ये काय दिलंय याच्यातला तफावत तुम्ही पहा. कोणती स्टेप आपण मिस केली ते तुम्ही एकदा चेक करा. बरोबर आहे? रिव्ह्यू केला आणि त्याच्यानंतरनं ज्या वेळेस आपल्याला तो क्वेशन पुन्हा येईल, त्याच्या टाइपचा क्वेशन पुन्हा येईल, तर तो आपल्याला सॉल्व्ह करताच आला पाहिजे. कारण 2 वेळेस आपण त्याला ऑलरेडी ट्राय दिला. इथं ट्राय केलंय आपण आणि इथं तो क्वेशन रिव्ह्यू केलाय. मग तिसऱ्या वेळेस तो आपल्याला येणारच आहे आणि तो क्वेशन किंवा तो जो टाइप आहे, तर तो आपला परफेक्ट होऊनच जाणार आहे. बरोबर? म्हणजे हा पी-वाय-क्यू लूप आहे. प्रत्येक पी-वाय-क्यू तुम्हाला या गोष्टीतनं फिरवायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या 3 गोष्टी त्याच्याविषयी कंप्लीट कराल, पी-वाय-क्यूचा टाइप समजून घ्याल, रिव्ह्यू कराल सोल्युशन, त्याच्यानंतर तो सोडवायसाठी ट्राय कराल. बरेच जण काय करतात, पहिल्या वेळेस पाहतात पी-वाय-क्यू, लगेच सोल्युशन पाहतात. तसं नाही करायचं. अप्लाय करून पहा ना. तुम्ही जेवढं शिकलाय, जेवढे फॉर्म्युले तुमच्याकडे अवेलेबल आहेत, तर ते अप्लाय करून पहा, प्रयत्न करून पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट गोष्ट सगळ्यात महत्त्वाची स्लाईड काय सांगते? सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी मॅट्रिक्स. सगळ्यात जास्त जर तुम्ही कोणाला जर प्रायोरिटी द्यायची असेल, तर ती केमिस्ट्रीला द्यायची सध्या कंडिशनला. त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटी आपली मॅथ्स पाहिजे आणि सेकंडच प्रायोरिटी आपली फिजिक्स पाहिजे. थर्ड प्रायोरिटी नाही कोणाला द्यायची. मॅथ्स आणि फिजिक्सला सेम प्रायोरिटी द्यायची. कारण मॅथ्स जरी स्कोरिंग असेल, तर फिजिक्स हे तुमचं रँक डिसायडिंग आहे. ओव्हरऑल पर्सेंटेज हे फिजिक्समुळेच तुमचे इन्क्रीज होतात. बरोबर? त्याच्यानंतर आणखीन कोणत्या गोष्टी आहेत? तर फोकस कशावर करायचा आहे? केमिस्ट्रीसाठी पूर्ण टेक्स्ट बुक फोकस करायचंय आणि पी-वाय-क्यूज फोकस करायचे केमिस्ट्रीसाठी. त्याच्यानंतर मॅथ्ससाठी काय करायचंय? प्रॅक्टिस आणि टेक्स्ट बुक. फिजिक्ससाठी सुद्धा काय करायचंय? प्रॅक्टिस करायची आहे, टेक्स्ट बुक करायचे. त्याच्यानंतर कन्सेप्ट व्हिज्युअलाइज करायचे आहेत तुम्हाला नक्की. रिअल लाईफमध्ये समजा रोलिंग मोशनचं असेल, तर रोलिंग मोशन आपण रिअल लाईफमध्ये कुठं-कुठं पाहतो, हे तुम्हाला पाहायचंय. या सर्व गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यानंतरनं नेक्स्ट नेक्स्ट काय आहे? व्हेनेव्हर स्टक काय आहे? कीप रीडिंग. केमिस्ट्रीमध्ये फक्त रीड करायचं आपल्याला. केमिस्ट्री, बायोलॉजी सारखं सब्जेक्ट आहे. रीड केल्याने तुमचं होऊन जाईल किंवा थोडंसं पाठांतर वगैरे नोट्स वगैरे काढल्या तर होऊन जाईल. पण तीच गोष्ट मॅथेमॅटिक्ससाठी लागू होत नाही. इथं तुम्हाला प्रॅक्टिसच करावं लागेल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. एक क्वेशन नाही आला, तर त्यासारखे 10 क्वेशन तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि फिजिक्समध्ये काय करायचंय? स्किप द चॅप्टर अँड मूव्ह ऑन. जर एखादा चॅप्टर तुम्हाला येतच नसेल, त्यातलं जमतच नसेल, अजिबात त्याच्यावर टाईम वेस्ट करायचा नाही. डायरेक्ट स्किप करायचा, नेक्स्ट करायचा. कारण 16 चॅप्टर्स आहेत आपल्याला. 16 याचे, 15 याचे, 16 केमिस्ट्रीचे असे मिळून 48-49 चॅप्टर्स होत आहेत. बरोबर? तेवढे 25 दिवसात होणं शक्य आहे का मॉक टेस्ट वगैरे देऊन? तर नाही. त्याच्यामुळं स्किप करायला पण आपल्याला शिकायचं आहे आणि तुम्ही ठरवायचं तुम्हाला नक्की कोणता चॅप्टर स्किप करायचा आहे किंवा कोणता चॅप्टर ठेवायचा आहे. बरोबर? त्याच्यानंतर आणखीन एक माइलस्टोन तुम्हाला देतो 5 एप्रिल.
5 एप्रिल. 5 एप्रिलच्या अगोदर आपल्याला काय करायचंय फेज 1 म्हणजे जेवढा सिलेबस आपण केलाय किंवा कंप्लीट करण्यात येईल आपल्याला, जेवढा मॅक्सिमम होईल सिलेबस आपला, तेवढा 5 एप्रिल पर्यंत आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. या दिवसामध्ये 5 एप्रिल आता किती आहे? सध्या 17 मार्च आहे, बरोबर? तर 17 मार्च पासनं तर 5 एप्रिल पर्यंत सिलेबस कव्हरेजवर आपल्याला फोकस करायचा आहे आणि त्याच्यानंतरनं फक्त फोकस कशावर करायचा आहे? मॅक्सिमम मॉक टेस्ट आणि शॉर्ट नोट्स या 2 गोष्टीवर आपल्याला त्याचा फोकस करायचा आहे. मॉक टेस्ट द्यायची, एनालिसिस करायचं, काय मिस्टेक झाल्या असतील नोट डाउन करायच्या, त्या मिस्टेक रिपीट नाही करायच्या, पुढची मॉक टेस्ट द्यायची. 5 एप्रिल पासून तर तुमची जी शिफ्ट असेल, जी सीईटीची शिफ्ट असेल, तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय फक्त मॉक टेस्ट द्यायच्यात. फक्त 5 एप्रिल पर्यंत पूर्ण सिलेबस कव्हर करायचा. म्हणजे समजला माइलस्टोन कोणता आहे? तर 5 एप्रिल आपला माइलस्टोन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टेस्ट कशी द्यायची आहे? टेस्टचा प्रोटोकॉल काय आहे? तर पहा इथं क्लिअरली लिहिलाय प्रोटोकॉल. नेव्हर मेक द सेम मिस्टेक ट्वाइस. फिक्स द एरर बिफोर द नेक्स्ट टेस्ट. जे आता मी तुम्हाला सांगत आलोय तेच. एक टेस्ट आहे, पहिली टेस्ट दिली, मिस्टेक झाल्या, नोट डाउन करा. दुसरी टेस्ट वेळेस त्या पहिल्या टेस्टमध्ये ज्या मिस्टेक झाल्या होत्या, त्या रिपीट नको. ठीक आहे, वेगळ्या मिस्टेक झाल्या चालतील. त्या आपण तिसऱ्या टेस्टला फाइंड करू. पण सध्या तरी दुसऱ्या टेस्टला त्या मिस्टेक रिपीट करायच्या नाहीयेत आपल्याला. एवढं तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो करायचंय. ओके, एवढं जरी केलं व्यवस्थित तरी होऊन जातंय. त्याच्यानंतर आणखीन काय आहे? आणखीन आता तुमचं शेड्यूल येणार. काय शेड्यूल आहे? तर पहा, इथं पहा सांगितलंय काय? द नाईट बिफोर हॅबिट म्हणजे तुम्हाला जो टास्क उद्या करायचा आहे, तो आज तुम्ही लिहून ठेवायचा आहे. जो मला समजा उद्या हे व्हिडिओ शूट करायचे मी आज लिहून ठेवणार ते. तुम्हाला उद्या काय करायचं हे चॅप्टर्स करायचे आज लिहून ठेवायचे उद्यासाठी ते कंप्लीट झालेत का नाही चेक करायचंय, परवा लिहून ठेवायचे परवासाठी. ही हॅबिट तुम्हाला फक्त साठी नाही तर इन फ्युचर खूप इम्पोर्टंट ठरणार आहे, खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्याच्यानंतर आता काय, तर डे कसा असला पाहिजे तुमचा, दिवस. मॉर्निंग शिफ्टला काय केलं पाहिजे, इव्हिनिंगला आणि नाईटला तुम्ही काय केलं पाहिजे लक्षात घ्या. मॉर्निंगमध्ये मॅथेमॅटिक्सच केलं पाहिजे कारण फ्रेश माइंड असतो. फ्रेश माइंड असतो, मॅथेमॅटिक्स केलं पाहिजे. त्याच्यानंतर इव्हिनिंगमध्ये तुम्ही फिजिक्स करू शकताय किंवा इथं तुम्ही स्वॅप पण करू शकताय. म्हणजे जर फिजिक्स तुम्हाला नंतर करण्याची इच्छा असेल, केमिस्ट्री अगोदर करण्याची इच्छा असेल, तरी तुम्ही करू शकताय. पण मस्ट आहे की तुम्ही मॉर्निंग शिफ्टमध्ये हे तुमचं मॅथेमॅटिक्सच केलं पाहिजे. मॉर्निंगमध्ये कधी? सकाळी 7 वाजल्यापासनं तर 10 वाजेपर्यंत ही मॉर्निंग शिफ्ट आहे. ओके, आपण कन्सिडर करतोय तिला. तर त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? फक्त मॅथ्स केलं पाहिजे. नंतर ब्रेक वगैरे घ्या किंवा दिवसाचं एक प्रॉपर तुम्ही शेड्यूल बनवाच. त्याच्यानंतर नेक्स्ट गोष्ट आणि फायनल गोष्ट किंवा ज्या गोष्टीचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ती गोष्ट म्हणजे काय? तर चेकलिस्ट. काय-काय करायचंय? तुम्ही काय-काय करणार? एकदा याचा स्क्रीनशॉट घ्या. मी बाजूला सरकतो थोडा. ओके, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतलाय. मी असा झूम करतोय. या गोष्टी ज्या लिहिलेल्या आहेत तिथं राइट टिक केलेलं आहे, त्या तुम्हाला फॉलो करायच्यात. एव्हरी टाईम त्या तुमच्या माइंडमध्ये ठेवायच्यात. पहिली गोष्ट काय आहे? आय विल एम फॉर 70% कंप्लीशन, नॉट द परफेक्ट कंप्लीशन. परफेक्ट कंप्लीशनच्या माघारी लागायचं नाही. 70% हा कंप्लीटच झाला पाहिजे पूर्णरित्या. म्हणजे त्यातला एकही क्वेशन आपल्याला असा नाही पाहिजे, की जो आपल्या नजरेखालनं नाही गेलाय. त्याच्यानंतर काय? आय विल क्लिअर चॅप्टर्स युजिंग फॉर्म्युला, कन्सेप्ट आणि शॉर्ट नोट्स. या 3 गोष्टींचाच यूज करायचा आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या थोड्याशा आता स्किप करा. त्याच्यानंतर आय विल नॉट पॅनिक इफ ओन्ली सॉल्व्ह 3 आउट ऑफ 10 एमसीक्यू, 10 पीवायक्यू. जर तुमचे 10 पैकी 3 बरोबर येत असतील, तर राइट ट्रॅकवर आहात तुम्ही. 10 पैकी 3 बरोबर असतील, तर खरंच राइट ट्रॅकवर आहात. विदाऊट गेस सांगतोय मी तुम्हाला बरं का. म्हणजे पॅनिक होऊन जायचं नाही आणि आय विल राईट डाउन द टुमॉरोज टार्गेट टुनाईट. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आय विल राईट डाउन टुमॉरोज टार्गेट टुडे. म्हणजे आज रात्री लिहून ठेवायचं. एक डायरी बनवा, की उद्या मला काय-काय करायचंय. उद्या आला ते कंप्लीट करायचंय. संध्याकाळी पुन्हा हे पूर्ण झालं का आजच्या दिवसाचं? ठीक आहे. झालं असेल तर टिक करायची आहे. नसेल झालं तर ते करायचंय तरच तुम्हाला झोपायचंय. एवढं तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला पी-आय-सी-टी, सी-ओ-ई-पी, व्ही-जे-टी-आय, वालचंद यासारख्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळेल. अन्यथा विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजेस तर खूप आहेत महाराष्ट्रामध्ये. 300च्या 350 कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये. पण कॉलेजची अवस्था तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यामुळे आपल्याला बेस्ट कॉलेज मिळवायचंय. बेस्ट कॉलेज मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? या गोष्टी फॉलो कराव्या लागतील. तुम्हाला एका परफेक्ट गाईडन्सची गरज असणार आहे आणि तो गाईडन्स ॲब्सोल्युटली मी तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.